कळंबोलीत DDSR ग्रुप प्रकरणाला आता राजकीय रंग चढल्याचे पाहायला मिळत आहे। विधान भवनात आमदार गोपीचंद पडळकर यांनी DDSR ग्रुपवर तब्बल 2000 कोटी रुपयांच्या कथित घोटाळ्याचा गंभीर आरोप करत खळबळ उडवली। या आरोपानंतर DDSR ग्रुपचे संचालक राहुल हजारे यांनी कळंबोलीतील पत्रकार परिषदेत सर्व आरोपांचे ठाम खंडन केले। IRS अधिकारी सचिन मोटे यांचा आमच्या समूहाशी कोणताही संबंध नसून सर्व परवानग्या आणि GST कर भरूनच प्रकल्प राबवले जात असल्याचा दावा त्यांनी केला। सर्वसामान्य नागरिक तसेच आमदार, खासदार, पत्रकार आणि कलाकारांना अल्प दरात घरे उपलब्ध करून देण्याचा आमचा प्रामाणिक प्रयत्न असल्याचेही हजारे यांनी स्पष्ट केले। पडळकर यांनी केलेले आरोप खोटे असून नाहक बदनामी केल्याप्रकरणी लवकरच अब्रू नुकसानीचा दावा दाखल करणार असल्याचा इशाराही त्यांनी दिला। दरम्यान या संपूर्ण प्रकरणाची चौकशी करण्यासाठी समिती स्थापन करण्याचे आश्वासन देण्यात आले असून पुढील काही दिवसांत या वादाला नवे वळण मिळण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे। सचिन मोटे साहेब आमच्या भागातले एक UPSC अधिकारी आहेत आणि समाजामध्ये त्यांचं नाव चांगलं आहे, लौकिक आहे आणि आमच्या एकाच भागातला आम्ही आहे। आटपाडीमधले गोपीचंदजी पडळकर साहेब आमदार ते आहेत, IRS ऑफिसर सचिनजी मोटे साहेब आहेत आणि राहुल हजारे म्हणून तेही त्याच तालुक्यातले आहेत। आणि जे त्यांच्या मिसेस इलेक्शनला उभा राहिल्या त्या आणि त्यांचं एक आमदारकीचं अस्तित्व मार्केटमधनं कमी होत चाललेला प्रभाव आणि त्यांनी जी बाईट दिलेल्या आहेत ज्या इलेक्शनच्या काळामध्ये ह्या सगळ्याचा सूड म्हणून मोठे साहेबांचं नाव बदनाम करून DDSR ग्रुपशी जोडलेलं आहे। ते एक आहे की आमच्या भागातले एक अधिकारी आहेत, कधी कधी आमच्या ऑफिसला येतात, आम्हाला काय टॅक्सेशनचं मार्गदर्शन करतात आणि आमच्या भागातले आहेत। एवढ्या ह्याच्या व्यतिरिक्त DDSR ग्रुपशी त्यांचा काही संबंध नाही आणि जर असेल तर त्यांनी लिगल वेज प्रूफ करावं आणि मांडावं। आमदार गोपीचंद पडळकर साहेब यांचे भाऊ ब्रह्मानंद पडळकर साहेब यांच्या वाईफ इथे उभा राहिल्या आणि त्यांच्या विरुद्ध IRS सचिन मोटे यांच्या वाईफ उभा राहिल्या होत्या आणि त्या वाईफ उभा राहिल्यामुळे यांचा जो बाली किल्ला होता आणि त्यांच्या जिल्हा परिषदेच्या सगळ्या शीट पडल्या आणि एकच शीट जी बाली किल्ल्यातली ती 491 मतानं म्हणजे 980 आली, पण भागिले 2 केलं तर 491 म्हणजे त्यांचा बाली किल्ला हल्ला। म्हणजे त्या कशा प्रकारे त्यांनी निवडणूक लढली हे तुम्ही न्यूजवरती बघू शकता। हे सगळं कारस्थान त्यांचं हल्ल्यामुळं त्यांचं दिमाग हल्लं आणि त्यांनी जसं भाषणामध्ये सांगितलं तुम्ही अधिवेशनात यांचा गौप्स्फोट करू आणि खोट्या माहिती देऊ, खोट्या तक्राऱ्या सांगू आणि यांना बदनाम करू। अधिवेशनात हा विषय मांडला होता, मुख्यमंत्री महोदय साहेबांनी कारवाई करतो म्हणल्या विषय सोडवायला पाहिलं। दुसऱ्या दिवशी सकाळी पत्रकार परिषद घेऊन परत खुलासा का करू वाटला? म्हणजे तुम्हाला नक्की साध्य काय करायचं हे त्याच्यामधनं दिसून आले। साहेब तुम्ही डॉक्युमेंट चेक करा। सचिनजी मोटे साहेब कुठल्याही डॉक्युमेंटवर जर माझे पार्टनर निघाले तर मग बोला ना, हवेमध्ये बोलण्यात अर्थ नाही ना। सगळे आरोप खोटे आहेत, सगळे शासनाची चौकशी झाली त्याच्यामध्ये सगळं दिसून येईल आणि मला सगळ्या मीडियांना विनंती आहे की ते IRS ऑफिसर आहेत, आमच्या भागातले उच्च पदस्थ अधिकारी आहेत आणि त्यांना बदनाम त्यांची वाईफ उभा राहिल्यानंतर त्यांचं अस्तित्व धोक्यात येतंय हे बघितल्यानंतर हे बनवलेलं एक कारस्थान आहे त्यांनी आणि बिनबुडाचं हे आरोप आहेत हे याच्यामधून सिद्ध होते। हे माननीय आमदार गोपीचंद पडळकर साहेब त्यांचे आरोप आहेत, कुठल्या कस्टमरचे आरोप नाहीत, सभासदांचे आरोप नाहीत, कुठल्या सोसायटी मेंबरांचे आरोप नाहीत, पोझिशन दिलेल्या लोकांचे आरोप नाहीत। हे वैयक्तिक त्यांचे सूडबुद्धी आरोप आहेत, याच्यामध्ये कुठेही तथ्य नाही। साहेब 2000 करोड रुपये असते तर मी सोसायटी प्रोजेक्ट स्वतःच घेतले असते आणि बँक स्टेटमेंट ही सगळं चौकशी तुम्ही आता पुढे मुख्यमंत्री महोदय साहेबांनी त्याच्यामध्ये सिद्ध होईल, त्याच्यामध्ये तुम्हाला कळेल ना 2000 करोडचा घोटाळा झालाय की नाही झाला, घोटाळा कोणी केलाय की मला उघडायला भाग पाडू नका। साहेब त्यांनी जो शब्द वापरलेले आहेत ते त्यांनी सिद्ध करावं, त्यांच्याकडे व्हिडिओ आहे, मीडियाला देऊन टाकावं। ज्या लोकांचे बनवले त्यांना पुढे घ्यावं, ज्या इन्व्हेस्टरांचं ती म्हणतायत ही करतायत दिले नाहीत, एकतर इन्व्हेस्टर समोर घेऊन यावं, हे कस्टमर घेऊन यावं ज्याची फसवणूक झाल्या। जर यांच्याकडे नाही, हे मी जसं हॉटेलला सांगितलं प्रेस कॉन्फरन्सला येताना 50 लोक माझ्या इथं तयार होते, त्यांनी प्रेस कॉन्फरन्स मध्ये घेणं लय गरजेचं होतं, एवढा मोठा पुरावा होता त्यांच्याकडे, आणला नाही। याचा अर्थ ते भूनबुडाचे आरोप केलेले आहेत त्यांनी, कुठलं याच्यामध्ये तथ्य नाही। जे व्हिडिओ त्यांच्याकडे आहे म्हणतात प्रूफ करा ना, खरात साहेबांचे करतायत ना, करा तुम्ही DDSR ग्रुपचा गुगलला सर्च करा 2018, 19, 17 पासून दादा डी सचिन बेरगळ गुगलला वेबसाईट लिहि आणि राहुल हजारे हे DDSR आहे। हे कधी आहे? सचिन मोटे IRS होण्याच्या अगोदर बसण्याची कंपनी।
साहेब ते डॉक्युमेंट प्रोसेस ते खासदार आमदार बघतात. माझ्याकडे सीसी आल्या त्या नियमाप्रमाणे बांधकाम चालू आहे. पुढच्या ऍडिशनल FSI ची लेटर त्यांना गेलेलं आहे. त्याच्या ऍडिशनल FSI भरतील, सीसी घेतील आणि सीसी माझ्या हातात आल्या वरचं बांधकाम ते नियमाप्रमाणे आणि रेराच्या दिलेल्या वेळेमध्ये पूर्ण. साहेब आमदार साहेबांनी ठरवलं म्हणून एखाद्या उद्योगपतीचं नाव खराब होत नाही. ते लोकांनी ते कस्टमरांनी ठरवलं पाहिजे आणि मानहानी करायची की नाही करायची. समाजामधला एक आमचा चांगल्या पदावरचे आमदार आहेत आणि आमच्या कुणाचीही भावना नाही की त्यांचं कुठलं पद वाया जावं, त्यांना मंत्री पद मिळावं, त्याच्यामधनं कुठला प्रॉब्लेम यावं, ही आमच्या कुणाची इच्छा नाही. त्या कारणामुळे आम्ही त्यांच्यावरती ब्युरो रिपोर्ट, नवी मुंबई, पनवेल वार्ता न्यूज. आपल्या परिसरातील बातम्या आमच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी स्क्रीनवर दिलेल्या क्रमांकावर संपर्क साधू शकता. दूरध्वनी क्रमांक 8652414343.